नमस्कार, परीच किचनमध्ये आज आपण साध्या व सोप्या पद्धतीने पावभाजी कशी करायची हे शिकणार आहोत. त्याच्यासाठी ढोबळी मिरची 3 घेतलेली आहेत, थोडासा फ्लावर, अर्धी वाटी वाटाणा, बीट, 4 बटाटे हे सर्व धुवून घेऊन भाज्या कुकरला शिजवून घेऊया. सर्व भाज्या स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायच्या, स्वच्छ आणि नंतर शिजायला कुकरला ठेवायच्या. कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. भाज्या शिजून तयार आहेत. ज्याच्याकडे मॅशर असेल त्यांनी मॅशरने केले तरी चालतील. मी मिक्सरवर करत आहे. पावभाजीसाठी गरम पाणी ठेवायचे करायला. नंतर तेल तापाय ठेवले. पावभाजीसाठी मी जास्त करणार आहे म्हणून 6 चमचे तेल घालते. थोडीशी करायची असली थोडं तेल घालू शकता. सहा चमचे तेल घालायचे. नंतर कांदा टाकायचा. कांदा टाकते. टोमॅटो सुद्धा कांद्याबरोबर टाकलं तरी चालतं. टोमॅटो, कांदा, टोमॅटो चांगलं लाल होईपर्यंत भाजायचं. कांदा लाल भाजलेला आहे. त्यात आलं लसूण पेस्ट टाकायची. आलं लसूण पेस्ट चांगली 5 मिनिटं 10 मिनिटं चांगली भाजून घ्यायची. आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. कांदा भाजलेला आहे. आलं लसूण पेस्ट पण भाजलेली आहे. कांदा भाजलेला आहे. आलं लसूण पेस्ट भाजलेली आहे. त्यात घरगुती मसाला, बेडगी पावडरचे 4 चमचे, मटन मसाला, पावभाजी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ तेलातच टाकून द्यायचं आहे. आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मॅश केलेल्या भाज्या टाकून घेऊया. मॅश केलेल्या भाज्या काय नाही गॅस कमी ठेवायचा. परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. भाज्या शिजवलेलं पाणी आहे ना ते ओतून घ्यायचं आहे. तुम्हाला कशी घट्ट पातळ पाहिजे तशी तुम्ही करू शकता. गॅस कमी ठेवायचा आहे. कोथिंबीर का नंतर कोथिंबीर शेवट टाकायची आणि भाजीला उकळी फुटून झाली की कमी गॅसवर भाजी ठेवायची 10-15 मिनिटं आणि लगेच सेव करायची. मस्तपैकी
पावाला तूप लावून द्यायचंय. आणि पाव भाजायचे आहेत तूप लावून. तूप किंवा बटर लावलं तरी चालतंय, काय नाही. भाजून घ्यायचे आहेत. झालं पाहिजे. पावभाजी सुद्धा तूप टाकायचं आहे. 2 चमचे, 3 चमचे, 4 चमचे किंवा 5 चमचे तुम्हाला लागेल टाकू शकता. नसलं तूप तरी बटर टाकू शकता पावभाजीत सुद्धा. खाण्यासाठी भाजी रेडी आहे. अशी भाजी करा पटकिनी आणि टेस्ट करायला या. आहा भारी. तरी पावभाजी रेडी आहे खाण्यासाठी. या पावभाजी खायला.